मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामामध्ये करोडो रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी थाळ्या वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। छत्रपती संभाजी महाराज तलाव हे राज्यकारण्यांना भ्रष्टाचार करण्याचं कुरण झालं आहे। प्रस्तावित 5 कोटी कामाला संभाजी ब्रिगेडचा विरोध असून आधी 12 कोटीचा केलेली कामे दाखवा। तलाव सुशोभीकरणाच्या कामांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित अधिकारी, कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं की या तलावासाठी जवळपास राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे 12 ते 17 कोटी रुपयापर्यंत इतका निधी आलेला आहे आणि तो खर्च केलेला आहे। कथित जर पाहिलं आपण ह्या ठिकाणी तर जलपर्णीसाठी 9 कोटी इतका खर्च आला म्हणून सांगण्यात आलेला आहे आणि इतर सुशोभीकरणासाठी 2.5 कोटी इतका खर्च आला अशी काही आकडेवारी ऐकण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आयुक्तांनी चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहे। परंतु आज आपण इथे जर पाहिलं तर जलपर्णी जे आहे आणखीन पण तलावात बऱ्याच ठिकाणी आहे आणि सुशोभीकरणाचं नाव जर म्हटलं तर या ठिकाणी कुठलेही सुशोभीकरण असं दिसत नाहीये। मग ह्यामध्ये जो निधी आलेला आहे हा खरंच हा सुशोभीकरणासाठी आणि जलपर्णीसाठी खर्चण्यात आलेला आहे का अशी या ठिकाणी शंका उपस्थित होते आणि यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे का हे सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। या माध्यमातून आज आमची प्रशासनाला विनंती आहे की जो काही खर्च झालेला आहे त्याची एक श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि समजा जर याच्यामध्ये जर काही भ्रष्टाचार असेल तर ह्या भ्रष्टाचारामध्ये जे कोण ठेकेदार, जे कोणी अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी इशारा देत आहोत। नाहीतर याच्यापेक्षा सुद्धा तीव्र अशा पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल। सोलापुरातील विजापूर रोडवरील हा छत्रपती संभाजी महाराज तलाव एक निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो। या भागामध्ये हा तलाव असल्या कारणामुळे अनेक पर्यटक, अनेक नागरिक या ठिकाणी खास फिरण्यासाठी या तलावाला भेट देत असतात। संभाजी ब्रिगेडच्या वतीने 2017 पासून सातत्याने या तलावामध्ये जलपर्णीचा विषय संभाजी ब्रिगेडने लावून धरलेला होता। त्याचबरोबर या तलावाचे संवर्धन आणि सुशोभीकरण व्हावे म्हणून वेळोवेळी आंदोलनही केली होती। आयुक्त यांना जलपर्णी भेट दिली होती, जलपर्णी अंगावर घेऊन आंदोलन केलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी सह्याची मोहीम राबवली होती आणि अनेक वेळा जलपर्णी काढण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेतला होता। याची दखल घेत राज्य शासन आणि केंद्र शासनाने सुमारे 12 ते 17 कोटी रुपयाचा निधी या जल संवर्धन कामासाठी दिला असताना लॉकडाऊनमध्ये या जलपर्णी काढण्याचं काम सुरू होतं। त्यासाठी सुमारे 9 कोटी रुपये खर्च आला असं महानगरपालिका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी तलावाची दुर्दशा बघितलं असता 2.5 कोटी रुपये इतर कामासाठी वापरण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर तेच काम या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। बोगस बिलं या अधिकाऱ्यांनी केलेले आहेत। म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयुक्तांना ही मागणी सुद्धा केली होती की सदर कामामध्ये कथित भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। तर आयुक्तांनी त्याची चौकशी समिती नेमली होती आणि बहुतेक उद्या सभागृहामध्ये आयुक्त या चौकशी समितीचा अहवाल ओपन करणार आहेत। आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीने एकच मागणी आहे की या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जो या ठेकेदाराने आणि अधिकाऱ्याने संगनमताने कथित भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या जर दोषी आढळलं तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी। आज संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी थाळीनाद आंदोलन केलेलं आहे। भविष्यामध्ये रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेड आंदोलन करेल। छत्रपती संभाजी महाराज तलावातील भ्रष्टाचारावर कारवाई झाली पाहिजे।
छत्रपती संभाजी महाराज तलावातील कामाची चौकशी झालीच पाहिजे. दोषी अधिकारी मक्तेदारावर कारवाई झालीच पाहिजे. दोषी मक्तेदार आणि ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे. जय जिजाऊ. जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट विकास तिरेकेरे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा कार्याध्यक्ष इशरत नागोरे, जिल्हा संघटक प्रकाश डोंगरे, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा सचिव राहुल मेरू, अनिता वाघमारे, जयश्री ननसरदे, दादाराव कदम, रमेश अब्बू, राजेश रानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.